नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्। आज माझ्या सगळ्या आयुष्यातला संकुचित होण्याचा दिवस आहे, संकोच वाटण्याचा दिवस आहे। मी ह्या मंडळींना म्हणालो होतो की ही दोन्ही व्यासपीठं ठेवा आणि मी खाली बसणार आहे, पण ही समितीची मंडळी हे सगळेच मंदिरातली असल्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही काही सांगायचं नाही, आम्ही ठरवलेलं आहे तसं करायचं आहे। खरं म्हणजे या महापुरुषांच्या चरणारविंदे आयुष्याची आयुष्य सेवेमध्ये समर्पित करावं, असे स्वात्मानुभव संपन्न महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होणं आणि विनम्र भावानं त्यांचा आशीर्वाद घेणं यातच परमार्थाची सार्थकता असते। परंतु हा योग असा विलक्षण आहे, मलाही नाही म्हणता येत नव्हतं, पण अजूनही माझा संकोच हा कायमच आहे। गुरुवरांच्या बरोबर आसनाला आसन ठेवून बसणं हा शास्त्रामध्ये दोष मानला जातो आणि आज तर हा मोठा दोष माझ्याकडनं होतोय। आता ह्या दोषाच्या परिहाराकरता एकच उपाय आहे, ते पाया पडून मी सोडविले। ह्या दोषातनं मुक्त होणं शब्दाच्या माध्यमातून शक्य नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं की श्रीगुरूंच्या द्वारे प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे त्याचं जे ऋण झालं आहे, कितीही प्रयत्न केला तर ते ऋण फिटत नाही। पण त्यासाठी मी एकच करतो, ते ऋणशेष वाचा इया न फेडवे मरोनिया, ते पाया पडोने मिया सोडविले। श्रीगुरूंच्या ऋणातनं कधीच मुक्त होता येत नाही, पण तरी देखील मी त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला कारण फक्त नतमस्तक होणं हाच एक उपाय आहे। कारण अभिवादनशीलस्य नित्यम ऊर्ध्वोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम। श्रेष्ठ महापुरुषांचं बंधन केलं असताना आयुष्य, विद्या आणि बल वाढतं, म्हणून हा विलक्षण प्रसंग ह्या ठिकाणी आहेत। पण ज्ञानेश्वर महाराजांना काय अपेक्षित माहिती नाही। एका बाजूला सूर्य आहे, एका बाजूला चंद्र आहे आणि दोन्हींचाही प्रकाश काजव्यावरती पडावा तसा हा प्रकार आहे। पाऊली म्हणतात ना, अगा सहस्र किरणांचे दिठी पुढा चंद्रही लोपे किरीटी, ते तर का खद्योत्य होटवटी आपुलेनी तेजे। अशा महापुरुषांच्या समोर आपण काय बोलावं, पण 2-4 दिवस बोलत असल्यामुळे तुमचं काय बोलणं कसं चाललं हे परीक्षा म्हणून त्यांनी मला बोलायला लावलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांचा हा अमृत अनुभव ग्रंथ म्हणजे सिद्धानुवाद आहे। स्वामीजींच्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं तर आंतर विण्याचा झंकार आहेत, कारण त्यांनी एका उपनिषदाला अमृत अनुभवाला जी प्रस्तावना दिली आहे त्या प्रस्तावनेमध्ये मी जी विशेषणं वाचलीत मी त्यांच्यासमोर म्हणून दाखवत आहे। अमृत अनुभव म्हणजे काय? दशोपनिषदांची मौन भूमी म्हणजे अमृत अनुभव आहे। या अमृत अनुभवामध्ये गंगेचं पावित्र्य आहे। ह्या अमृत अनुभवामध्ये
सूर्याची तेजस्विता आहे. ह्या अमृत अनुभवा म्हणजे हिमालयाची गुढता आहे. कमलिकेची कोवळीकता आहे. जगन मातेचं माधुर्य आहे, वात्सल्य आहे. अमृत अनुभव म्हणजे साधकांसाठी ज्ञानेश्वर महाराजांनी गायलेलं स्वात्मानुभूतीचं हे अंगाई गीत आहे. अमृत अनुभव म्हणजे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्ण केलेलं समर्पण म्हणजे हा अमृत अनुभव आहे. तत्वज्ञानाचा गौरी शंकर म्हणजे हा अमृत अनुभव आहे. जोपर्यंत बोलणं चालू असतं तोपर्यंत तिथपर्यंत पोहोचलेलं नसतो, आणि जेव्हा तिथे पोहोचणं होतं तेव्हा बोलणं बंद होतं. म्हणून अमृत अनुभव पूर्णपणे बोलणं बंद करतं आणि मौन अवस्थेमध्ये घेऊन जातं. पण मौन अवस्थेमध्ये ठेवत नाही, त्या मौनाचंही मौन काढून टाकतं. ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतात, जे मौनाचे निपटणे पिऊने गेले. जिथे मौनही ठेवलं नाही. 10 प्रकरणात्मक असणारा हा अमृत अनुभव ग्रंथ म्हणजे 10 उपनिषदांनी 10 प्रकरणाला प्रत्यक्ष येऊन दिलेली भेट, आणि 10 उपनिषदांनी एक मुखाने सांगितलं, आम्हाला जे सांगावं हे जो तो माऊली ते तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितलं, किंबहुना आम्हाला जे सांगायचं होतं ते तुम्ही सांगितल्यामुळे आता वाटतं या 10 प्रकरणातून तुमच्या या अमृत अनुभवातून आम्ही इथून जाऊच नाही. एवं दशोपनिषदे पुढारा न ढळती पदे देखोणी बुडी बोधे येथेची धिदली. अर्थात 10 उपनिषदांनी ह्या 10 प्रकरणामध्ये माऊलींच्या बुडी दिली आणि सुष्णात होऊन त्यांनी धन्यता मानली. अर्थात अमृत अनुभव असा ग्रंथ आहे जिथे दशोपनिषदांनी धन्यता मानावी, तिथे आपली धन्यता नक्कीच प्राप्त होईल. आणि म्हणून रस्त्याच्या वर असलेल्या पाण्यामध्ये अनेक दोष असतात, पण ते पाणी एकदा गंगेला मिळालं की गंगेच्या तीरावरती असणारे भगवत भक्त ते आचमन म्हणून घेतात. तसं ही आपली वाणी अनेक विषयांना स्पर्श करून दूषित झालेली आहेत, पण ज्ञानोबारायांच्या शुद्ध वाणीतनं प्रतिभासंपन्न असणाऱ्या या वाङ्मयाला, या वाणीचा जेव्हा स्पर्श झाला तेव्हा ती वाणी ही गंगेच्या स्पर्शाप्रमाणे पुनीत झालेली आहे असं मी मानतो. आणि ह्या 10 प्रकरणामध्ये पहिलं प्रकरण आहे शिवशक्ती समावेशन. पूज्य स्वामीजींनी त्या प्रस्तावनेमध्ये एक शब्द घातला आहे की पतिपत्नीचा संवाद हा ऐकायचा नसतो, पण ज्ञानेश्वर महाराजांनी गुपचूप जो सांगितला तो म्हणजे शिवशक्ती समावेशन. तसे शब्द आहे स्वामीजी आपले. कारण ती शिवशक्ती म्हणजे सगळ्या विश्वाची ती जननी आहेत आणि जनक आहेत. उदात्त अनुभव जेव्हा जिथे असतो त्या उदात्त अनुभव एकांतामध्ये तोच असतो आणि लोकांतामध्ये तोच असतो. अर्थात या जगताचं स्वरूप सांगून त्याला कारण शिवशक्ती समावेशन आहे, आणि ह्या शिवशक्ती समावेशन ह्या प्रकरणामध्ये त्यांच्या क्रियेतनं हा संपूर्ण जगत कसं निर्माण झालं आहे सोपपत्तिक पद्धतीने सांगितलं. म्हणून विचाराला सुरुवात केली आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये. 1-2 वाक्य सांगून थांबतो. दुसऱ्या प्रकरणामध्ये हा विचार ज्यांनी सांगितला ते श्रीगुरु माझ्या जीवनामध्ये आले आणि माझ्या साधनेला फल प्राप्त झालं, हे दुसरं प्रकरण आहे. आणि तिसरं प्रकरण जिथे विचारच संपून गेला आहे, विचार संपला आहे आणि मौन अवस्था प्राप्त झाली आहे, असं जे तिसरं प्रकरण आहे
जे मौनाची भाषा बोलत आहे, त्या ठिकाणी मी काय बोलावं? म्हणून मौन धारण करतो. ज्यांना 10 मिनिटं बसायचं असेल त्यांनी स्वस्थ चित्त 10 मिनिटं बसावं. आणि ज्यांना अस्वस्थ होत असेल त्यांनी विना संकोच जायला हरकत नाही. अमृत अनुभव हा ग्रंथ घाई गर्दीमध्ये आणि धावपळीमध्ये एक शब्द ऐकून दुसरा शब्द ऐकण्याच्या अगोदर आपले कान तिसऱ्या शब्दाकडे जात असतील, तशातला हा ग्रंथ नाहीये. पूजनीय स्वामीजींनी मगाशीच सांगितलं की जोग महाराज आणि तत्सम प्रभूती हा अमृत अनुभव सांगत असताना कमी लोकांना सांगायचे, कारण सगळे महत्त्वाचे ग्रंथ शिकून झाल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरं त्या ग्रंथांच्या मध्ये जेव्हा त्यांना मिळालेली नसतात आणि शंका कायम असते, आणि एखादी शंका माणसाच्या मनामध्ये राहिली की त्याला ती अस्वस्थ करते. झोपताना एखादा मच्छर आपल्या कानाभोवती आला की तो त्याच्या आवाजाने आपली झोप अस्वस्थ करून टाकतो. तशी शंका माणसाला आली की ती जोपर्यंत शंकेची निवृत्ती होत नाही तोपर्यंत ती अस्वस्थ करत असते. आणि म्हणून सगळ्या ग्रंथांचं अध्ययन झाल्यानंतरही काही शंका राहिल्या असतील किंवा ज्यांनी साधन चतुष्टय संपन्न झालेले आहेत, ज्ञानही पूर्ण श्रीगुरूंच्याकडनं प्राप्त केलेले आहेत, पण त्यांना ते ज्ञान सुद्धा विसरलं पाहिजे हे कळून घेण्याकरता पुन्हा अमृत अनुभवाकडे यावं लागतं. म्हणजे पहिला प्रयत्न माणसाचा अज्ञानामध्येच असतो जास्त. सगळे प्रयत्न अज्ञान आणि अविद्येमधले असतात. त्यातनं कधीतरी कळतं की अविद्या ही अविद्या आहे, प्रतिबंधात्मक आहे, दुःखकारक आहे, म्हणून ते संत सानिध्यामध्ये येतात. त्यांची सेवा करून मग त्यांना ज्ञान प्राप्त होतं. त्या ज्ञानाच्या साह्यानं त्यांची अज्ञानाची निवृत्ती होते. पण राहिलेलं ज्ञान हे सुद्धा एक प्रकारचा बंध आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी या अमृत अनुभवात सांगितलं आहे. अज्ञान बंद आहे असं सगळं सांगतात, सगळे सांगतात, पण ज्ञान सुद्धा बंद आहे. हे सांगण्याकरता कालचं उदाहरण पुन्हा सांगतो आणि आता संक्षेपाने 10 मिनिटात हे प्रकरण पूर्ण करतो. जसा लहान मूल रडत असेल आणि आई त्याला समजून सांगण्याकरता अंधाराकडे बोट दाखवून म्हणते, बघ तिथे कोण आलाय तिकडे. तू जास्त रडलास ना, ओरडलास ना, त्या बॉनच्या देईल त्यांना मी तिकडे. बॉगुल बो आलाय तिथे, मोठी झोळी घेऊन आला आहे, मुलांना तो पकडतोय. आणि तू जर आता गप्प राहणार असशील ना तर मी त्याला सांगते निघून जायला. तर छोटा मुलगा असतो त्याला काहीच माहिती नसतं, पण आई म्हणते ना मग नक्की काहीतरी आहे, बागुलबो आहे. आणि मुलगा शांत झाला की आई म्हणते बघ तो गेला. पण तोच मुलगा जर तुमच्या माच्या एवढा झाला आणि त्याने जर आईला विचारलं, आई तू मला खूप भीती दाखवायची त्या बागुलबोंची, आता खूप मोठा झालो आहे, दाखव बरं मला तो. तेव्हा ती म्हणेल, बाबा तो नव्हताच, पण तुला शांत राहण्याकरता
भीती दाखवण्याकरता मी केलेली एक कल्पना आहे, पण ती कल्पना तू सत्य मानली ना, मी सांगितलं की तो गेला आणि मग तो आनंद मानला. पण मोठ्या माणसाला सांगितलं तो बागुलबुवा गेला आणि तो आला, तर मोठ्या मनुष्याला तो सुखही होणार नाही आणि दुःखही होणार नाही, कारण त्याला माहिती ही एक कल्पना आहे आणि ती कल्पना सत्य मानली म्हणून दुःख, आणि जी मानलेली कल्पना पुन्हा निवृत्त झाली की मग आनंद. जसं त्या लहान मुलाचं बाबतीत सत्य गोष्ट आहे, तशीच मोठ्या माणसांच्या म्हणजे अध्ययन केलेल्या माणसांच्या, गुरूंच्या सानिध्यामध्ये राहिलेल्या विद्वानांच्या साठी हा दृष्टांत दिला आहे. जसं बागुलबुवा नाही, पण मुलाला सांगण्याकरता तो आहे आणि मग मुलगा तो सत्य मानून त्याचा गेल्याचा आनंद मानतो, तसं अज्ञानसुद्धा आत्मस्वरूपाच्या दृष्टीने नाही, पण निषिद्धाचरण करणाऱ्या माणसांना सांगावं लागतं, बाबा अज्ञान आहे ते बंधकारक आहे, आणि जो बंध असतो ना तो जन्म मृत्यूला कारणीभूत होतो, आणि जन्म मरण हे दुःखाला कारणीभूत ठरतं. आणि प्रत्येक माणसाला तर सुख हवं आहे ना, मग त्या दुःखाची निवृत्ती करायची असेल तर मग तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि मग ते ज्ञान आलं की त्या ज्ञानाच्याद्वारे त्या अज्ञानाची निवृत्ती होऊन जाते, आणि मग अज्ञानाची निवृत्ती झाली मग प्रत्येकजण म्हणायला लागतो, मी आता ज्ञानी आहे, मी आता विद्वान आहे, मला आता समज आलेली आहे. आणि आईवडील पण म्हणतात, आता तो ना मॅच्युअर झाला आहे. गुरु पण म्हणतात, तो आता पोक्त झाला आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याला तुम्ही ज्ञान ज्ञान म्हणतात तो ज्ञानसुद्धा एक प्रकारचा बंधच आहे. मग मोक्षसुद्धा बंधच आहे. ज्ञानाने मोक्ष भेटतो, तो मोक्षही बंधच आहे. पण त्यांनी प्रश्न विचारला, का हो मोक्ष शब्दाचा अर्थ काय होतो? मुचमुंच सोडणे किंवा मोकळे करणे. मग मोक्ष शब्दाचा अर्थ जर मोकळं करणे हा होतो आणि तुम्ही त्या मोक्षाला बंद म्हणतात, मग त्या शब्दाच्या मध्येच काही अर्थ राहत नाही ना. नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा, नाव अमरसिंह आणि प्रेत यात्रा निघाली. नाव धनराज पण मंदिरासमोर भीक मागतो. मग तुम्ही ज्याला जे नाव दिलं आहे ते नाव सार्थकच होत नाही ना. धनराज आणि भीक मागतो, तिला धनराज कोणी नाव दिलं? सरस्वती पण सही करता येत नाही, सरस्वती कसली मग ही? नाव तर तुम्ही ते दिलं आहे, पण ते नाव तिथे सार्थकी लागत नाही ना. जसं हे दृष्टांताच्या अनुसार आहे, मोक्ष शब्दाचा अर्थ सुटणे हा होतो, पण तुम्ही याला बंध हे नाव दिलं ना, मग तो बंध हे नावाची निर्मिती कशी होते? तर उत्तर दिलं आहे, अविद्या जेव्हा जिवंत असते तेव्हा ती बंधाच्या मध्ये त्याला जीवाला टाकते अज्ञानाच्या माध्यमातून, आणि तीच अविद्या ज्ञानाने जेव्हा निवृत्त होते तेव्हा ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये मी ज्ञानी आहे, मी विद्वान आहे, अशा प्रकारचा भाव उत्पन्न होतो. तोही बंध आहे. मग ज्ञानसुद्धा बंध आहे. कोणतं ज्ञान बंध आहे? तर बुद्धीमध्ये आलेलं ज्ञान, त्याला वृत्ती ज्ञान असं म्हणतात. आणि आपला आत्मा जो आहे ना, तो अज्ञान याचाही प्रकाशक आहे, आणि वृत्तीमध्ये झालेलं ज्ञान त्याचाही प्रकाशक आहे. त्याला मी उदाहरण सांगितलं होतं परवा, की एक आजीबाई आली आणि तिने सांगितलं, मला काही कळत नाही. आणि दुसरे एक विद्यार्थी आला, त्याने सांगितलं मला कळालं. पण मी काल सांगितलं होतं त्या आजीबाईंना, तुम्हाला काही कळालं नाही एवढं तर कळालं ना? म्हटले हो. आणि दुसरे जे होते त्यांना सांगितलं, तुम्हाला कळालं हे कळालं ना? म्हटले हो.
मग बुद्धीमध्ये अज्ञान आहे, त्या अज्ञानाचंही प्रकाशन मी केलं, स्वरूपभूत ज्ञानाने केलं. आणि मला कळालं, त्या वृत्ती ज्ञानाचंही प्रकाशन मी केलं. म्हणजे मी इतका स्वयंप्रकाशित आहे की त्या स्वयंप्रकाश असणाऱ्या ज्ञानाच्या समोर अज्ञान जसं बंद आहे तसं ज्ञानही बंद आहे. अहो म्हटले, तुम्हीच सांगितलं का काही याला पुरावा आहे? खरं म्हणजे अनुभवाला पुरावा लागत नाही. जसं एखादी आई म्हटली, हा माझा मुलगा आहे, पण म्हणाल का काय पुरावा आहे? काय पुरावा आहे? मला माहिती आहे ना, माझा अनुभव आहे, माझा मुलगा आहे. जेव्हा अनुभव असतो तेव्हा अनुभवाला पुरावा लागत नाही. पण दुसऱ्याला समजून जेव्हा सांगावायचं असतं तेव्हा लोकधारणेनुसार पुरावा देणं ही आवश्यक असतं. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञान बंद आहे हे मी म्हणतो असं नाही. भगवान शंकर ज्ञान परंपरेचे पहिले उद्गाते, ज्याने ज्ञान ते पार्वतीला सांगितलं. आणि तो जो ग्रंथ आहे शिवसूत्र, ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्या शिवसूत्रामध्ये ज्ञानसुद्धा बंद आहे असं सांगितलं आहे. आणि ज्ञानबंधू ऐशे शिवसूत्राची नेमिसे म्हणितले असे सदाशिवे. सदाशिवे शिवसूत्राची नेमिसे ज्ञानबंध ऐसे म्हणितले असे. त्या शिवसूत्र नामक ग्रंथामध्ये ज्ञान बंद आहे असं सांगितलं आहे. कोणतं ज्ञान? पण ते बुद्धीमध्ये स्थित असलेलं वृत्ती ज्ञान, ते बंधनकारक आहे. स्वरूपभूत ज्ञान, तिथे ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही, ते बंधनकारक नाही. फक्त गुरूंच्याकडनं घेतलेलं ज्ञान आहे, वृत्ती ज्ञान, मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं जे परावाणी जी आहे ना, गुरूंच्या मुखातून निघालेली परावाणी अनुभवात्मक, ती जेव्हा शिष्याच्या जीवनामध्ये येते तेव्हा तीही प्रकारचं एक ऋण आहे. म्हणून ज्ञान बंद आहे असं भगवान शंकराने सांगितलं. दुसरा, शंकरानेच सांगितलं असं नाही, तर माझं जे उपास्य विष्णू दैवत त्याने सुद्धा ज्ञान बंद आहे असं गीतेच्या 14व्या अध्यायातल्या 6व्या श्लोकामध्ये सांगितलं. त्याचा निर्देश करताना माऊली म्हणतात, वैकुंठीचीही सुजाणे ज्ञानपासी सत्वगुणे बांधीजे हे निरूपण बहु केले. वैकुंठामध्ये असणारा परमात्मा तो सुजान आहे आणि भगवान शंकर भोळे आहेत. कोणी असं म्हणेल भोळे असल्यामुळे गेले असतील बोलून सहज भोळेपणामध्ये. नाही नाही, म्हणजे ते जसे म्हटले ना तसे भगवान विष्णू श्रीकृष्ण त्यांनी सुद्धा सुजाणे, अत्यंत सुजाण, हुशार, दक्ष म्हणून शाप देऊन किंवा आशीर्वाद देऊन भगवान शंकर जेव्हा अडचणीत सापडले तेव्हा ती अडचण दूर करण्याकरता धावून जे आले ते भगवान विष्णू. मग भस्मासुराचं उदाहरण असो किंवा अमृत कुंभाचं उदाहरण असो, तेव्हा भगवान शंकराने आशीर्वाद दिला आणि तो भस्मासूर भगवान शंकराच्याच पाठीमागे लागला, कारण त्यांच्या डोक्यावर हात ठेवूया. तेव्हा भगवान शंकराने अतिशय मोहिनीचं रूप धारण केलं आणि नृत्य करता करता आपलाच हात त्यांनी जेव्हा आपल्या डोक्यावर ठेवला तेव्हा तो भस्म झाला. भगवान शंकर भोळे आहेत म्हणून ते बोलले असतील, पण अत्यंत हुशार आणि जाणकार असणारे भगवान विष्णू त्यांनी सुद्धा तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशक मनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन अचानक. सत्वगुणाचा परिपाक म्हणजे ज्ञान आहे. सत्वात संजायते ज्ञानम. जे सत्वगुण माणसं असतात त्यांना ज्ञान लवकर प्राप्त होतं. पण नुसतं सत्वगुण नको आहे, श्रद्धा पण पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. अर्थात ती श्रद्धा सुद्धा सत्वगुणामुळेच येते. म्हणजे श्रद्धा हा जो सुख आहे, सत्वगुण आहे, त्या सत्वगुणामुळे ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञान आणि सुख हे माणसाला बंधनामध्ये घालतात. कसं बरं? एकदा ज्ञान प्राप्त झालं की ते म्हणतात माझ्यासारखा ज्ञानीच नाही. वर्गामध्ये सुद्धा जर जास्त मार्क पडले ना एखाद्या मुलाला, तो इतरांशी बोलतच नाही. अरे काय झालं? त्याला काही मार्क पडले, मला बोलायचंच नाही. असे मुलं असतात. म्हणजे काय आहे, जास्त मार्क मिळाले तो जो ज्ञानाचा गुण त्याला बंधनात कारणीभूत घालतो.
म्हणून 10वी 12वीला अतिशय चांगले मार्क्स मिळाले मुलं आम्ही खूप जाणकार आहोत, ज्ञानी आहोत, चांगले आम्ही स्मार्ट आहोत असं म्हटल्यानंतर ते पुढे अभ्यासच करत नाही. पण ज्यांची बुद्धी जमतेम आहेत ते सतु दीर्घकाल नैरंतरे सत्कारा सेवितो दृढभूमी असं पतंजलींनी सांगितल्यामुळे ते निरंतर करतात, सत्कार करतात आणि आदरपूर्वक अभ्यास करतात. ते पुढे मोठे विचारवंत बनतात. आणि 10वी 12वीमध्ये आलेला मुलगा आणि तो 35-40 मार्कावरती पास झालेला मुलगा जेव्हा भेट होते तेव्हा तो मागून गेलेला मुलगा इतका विचारवंत बनतो आणि हा हुशार मुलगा शिपाई म्हणून तिथे कामाला लागतो. तर त्याला विचारलं, तू कसं काय? म्हणजे असंच आहे. कारण असं माझ्या जीवनामध्ये घडलं. वाडिया कॉलेजमध्ये असताना एकदा मी शिकवायला गेलो आणि जेव्हा प्राध्यापक म्हणून जेव्हा शिकवायला गेलो तेव्हा माझ्याबरोबर असणारे मुलं शायनिंग म्हणून त्या कॉलेजमध्ये आले होते आणि ते नेमके स्टाफ रूममध्ये आले आणि ते सांगितलं, तू काय करतो इथे? तेव्हा हातामध्ये डस्टर होतं आणि पुस्तकं होते माझ्या. म्हटलं, मी इथं शिकवतो कॉलेजमध्ये. तू इथं वेडा आहे की काय? मग त्याला मी माझ्या वर्गात घेऊन गेलो. हे बघ सगळी मुलं बसली आहेत ना, आता मी तिथे वर्गात जातो आणि मी शिकवतो. तर ते म्हणाले, अरे तू इतका वेडा होता, तू एवढा शिक्षक बनला आहे, कल्पना सुद्धा येत नाही. म्हटलं काय नाही, मी अभ्यास करत 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 गेलो आणि तो सातत्याने चालू ठेवला, त्यामुळे हे झालं आहे. सांगायचं एवढंच महत्वाचं आहे की सत्वगुणाच्या मुळे ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ज्ञानाचा सुख आणि ज्ञान मी खूप श्रेष्ठ आहे, माझ्याशिवाय कोणीच नाही, विद्वत्तेचं भूताचा संचार अंगामध्ये होतो आणि त्या निमित्ताने तो बंधनामध्ये अडकतो. म्हणून ज्ञान सुद्धा बंध आहे असं भगवान शंकराने आणि भगवान विष्णूने सांगितलं आहे. पण ज्ञानेश्वर महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात, ज्ञान बंध आहे. त्यांनी सांगितलं म्हणून मी सांगितलं आहे असं नाही, त्यांनी नसतं जरी सांगितलं ना तरी मी सांगितलं असतं. परी शिवे का श्री वल्लभे बोलिले येण्याची लोभे मानोतीही लाभे न बोलत आहे. शिवे का श्री वल्लभे बोलिले, शिवे म्हणजे शंकर आणि श्री वल्लभे म्हणजे विष्णू, येण्याची लोभे बोलिले. येण्याचे लोभे ह्या ओवीचे 2-3 अर्थ 2-3 पद्धतीने केले आहेत. म्हणजे साधकांना त्याचा बोध प्राप्त व्हावा या लाभाने भगवान विष्णूने आणि शंकराने ज्ञान बंद आहे असं म्हटलं आहे. पण त्यांनी जरी ज्ञान बंद आहे असं सांगितलं नसतं तरी सुद्धा ज्ञान बंद आहे हे मला माझ्या श्री गुरूंच्या उपदेशाच्या द्वारे ही गोष्ट माझ्याही अनुभूतीला आलेली असते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून मी सांगितलं आहे असं नाही, त्यांनी नसतं जरी सांगितलं तरी मी सांगितलं असतं. हा सरळ त्याचा अर्थ. मानो तेही लाभे न बोलताई हा एक अर्थ. आणि त्यांनी सांगितलं ना त्या लाभानेच तो लाभ माझ्या श्रीगुरूंनी प्राप्त करून दिला मला आणि त्या लाभानेच मी असं म्हणतो ज्ञान बंद आहे. याच्यावरती खूप चिकित्सा वेगवेगळ्या मंडळींनी केली आहेत. म्हणून ज्ञानसुद्धा बंद आहे. म्हणून आत्मस्वरूपाच्या ज्ञानाला या वृत्ती ज्ञानाची काहीच आवश्यकता नसते. जे आत्मज्ञान निखिळ तेही घे ज्ञानाचे बळ, तै सूर्यचिंती सबळ तैसे नव्हे. जर स्वयंप्रकाशित असणाऱ्या सूर्याला प्रकाशाची साह्य दुसऱ्यापासून घेण्याची आवश्यकता वाटत असेल तो काय सूर्य आहे? तसं स्वयंप्रकाशित असणाऱ्या आत्मतत्वाला वृत्ती ज्ञानाची गरज नाही. तो आत्मा स्वयंभ आहे. आणि म्हणून स्वयंप्रकाशित असणारं स्वतःची अनुभूती स्वयंप्रकाशित ज्ञानाला वृत्ती ज्ञानाचं साह्य घेतलं तर मग दिव्याने माझ्या प्रकाशासाठी दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता आहे असं म्हणण्यासारखं आहे. ज्ञानेश लागतो आहे तै ज्ञानपण धाडिले वाये, ज्ञाना वाचोनी दिवा न लाहे तै अंग भुललाची की. आणि म्हणून
आपणची आपणापासी नेणता देशोदेशी उदाहरण दिलं आहे. एखादा वेडा मनुष्य असावा आणि त्याने म्हणावं मी आता हरवलो, मी आता हरवलो, आणि सगळं जग फिरून आला तो, आणि एक दिवशी तो म्हटला आता मी सापडलो, माझा सत्कार करा. आता सांगा बरं, सगळं जग फिरून आला आणि मी आता हरवलं म्हणत होता, आणि आता माणसामध्ये येऊन म्हटलं मी सापडलो असं कोणी म्हणत असेल तर त्याचं म्हणणं हे शहाणपणाचं आहे का वेडेपणाचं आहे? वेडेपणाचं आहे. तसा मी स्वयंप्रकाशित आत्मस्वरूप आहे आणि कल्पनेने मी आता बद्ध झालो होतो आणि मी आता अज्ञानी आहे, पामर आहे असं म्हणत होतो, आणि श्रीगुरूंच्या सान्निध्यामध्ये गेलो आणि त्यांनी मला ज्ञान सांगितलं की मी आता आत्मा आहे, ब्रह्म आहे. पण नंतर लक्षात आलं मी मुळातलाच ब्रह्म आहे. तर मग त्याला पुन्हा ब्रह्म आणि आत्मा म्हणणं म्हणजे वेड्या माणसाने स्वतःला हरवण्याची कल्पना करणं आणि पुन्हा सापडल्याची कल्पना करणं जितकी हास्यास्पद तेवढीच ही गोष्ट हास्यास्पद आहे. आणि मग मोक्ष ज्ञान स्वतः बुडतं आणि मग ती अविद्या स्वतः मरते आणि अज्ञानाची निवृत्ती होते. पण ती अविद्या मरून पुन्हा ज्ञानाकडे येते आणि मग मोक्ष सांगितला जातो. ह्याप्रमाणे श्रीगुरूंना शरण गेलं असताना श्रीगुरू परापश्यंती, मध्यम आणि वैखरी या 4 वाण्यांच्या माध्यमातून शिष्याला उपदेश करतात. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून पराधिक वाचा तो शृंगार चहू अंगाचा एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी. परापश्यंती, मध्यम, वैखरी या ज्या 4 वाण्या आहेत त्या 4 वाण्या म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण या 4 वाण्यांचा तो शृंगार आहे. शृंगार कसा आहे? काल परवा 2 दिवस मी ते विस्ताराने सांगितलं, आता मी सांगणार नाही कारण अवघड आहे ते. सगळे सामान्य माणसं हे सगळे जेव्हा ऐकायला लागले त्यांनी हळूहळू डोळे झाकायला सुरुवात केली, ते मला इथं दिसत आहे. आणि म्हणून अविद्येची निवृत्ती झाली तरी सुद्धा अविद्या लेश शिल्लक कसा राहतो हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. एक अविद्या कार्य आणि अविद्या लेश. अविद्याही राहू नये, अविद्या कार्यही राहू नये आणि अविद्या लेशही राहू नये. अविद्या लेश कसा राहतो? उदाहरण दिलं, अंगाचेने इंदने उदासू उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू करी तेत भस्मलेशू बोधाचा उरे. वाळलेले काष्ट स्वतःला खूप कंटाळले, म्हटले आपल्यात कोणताच रस नाही, म्हणून त्यांनी उडी मारली आणि अग्नीत प्रवेश केला. मग ते काष्ट रूपाने जरी शिल्लक राहिले नसले तरी पुन्हा भस्म होऊन राहिलेच ना. आणि भस्म होऊन राहणं सुद्धा हे लाकडं असण्याचाच एक भाग आहे. एवढं तर कळू शकतं आपल्याला. हा, कळू शकतं ना म्हटले. किंवा पाणी आहे आणि कापूर आहे, कापराची वडी. कापराची वडी पाण्यात टाकली तर ती विरघळते, मग दिसते का ती? मग कापराची वडी पाण्यात टाकल्यानंतर ती विरघळते, दिसत नाही. दिसत जरी नसली तरी वास रूपाने शिल्लक राहते ना. हा, हे तर कळतं आम्हाला. तसंच म्हटलंय. किंवा कोणी आपल्या अंगाला भस्म लावतात, कपाळाला भस्म लावतात. भस्म लावल्यानंतर त्यातला विभूती निघून जाते, पण सूक्ष्म असे ठसे असतातच ना परमाणूचे. माऊली म्हणतात अंगी लावली या विभूती तरी परमाणू या झडती, परी पांडुरत्वे कांती राहे जैसी. पांढरेपणा त्या ठिकाणी शिल्लक राहतोच ना. किंवा एखाद्या ओहळाला खूप पाणी आलं आणि पाणी निघून गेलं, पण ओलापणा राहतो ना, तो ओलापणा त्या ठिकाणी पाणी आहे हे सूचित करतं. किंवा दुपारच्या वेळेस जर आपण पाहिलं असेल, सकाळी सावली सूर्य जेव्हा उदयाला येतो पूर्वेला तेव्हा आपली सावली पश्चिमेला जाते. सूर्यास्त जेव्हा होतो तेव्हा आपली सावली पूर्वेला येते. आणि सूर्य जेव्हा माध्यान्नाला जातो तेव्हा आपली सावली पश्चिमेला असते का दक्षिणेला? नाही म्हटले. पूर्वेला नाही, पश्चिमेला नाही, दक्षिणेला नाही आणि उत्तरेला नाही. ती कुठे असते? तेच माऊली सांगतात. पहा, तुम्ही जे सांगितलं ना तेच सांगतात ना. ना तरी माध्यान्ह काळी छाया न दिसे वेगळी, असे पायातळी रिघोणिया. ती आपल्या पायाखालीच असते, पण पायाखाली दिसत नसली म्हणून ती नाही का? आहेच.
तसं तैसे ग्रासोणी दुसरे स्वरूपी स्वरूपाकारे आपुलेपण उरे बोधू जोका. तसं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भेदाचं जे द्वैत आहे ते ग्रासून ते नष्ट करून आपल्या स्वरूपाने शिल्लक राहतं. तो आपलेपणानं राहणारा बोध तो म्हणजे सुद्धा एक लेश आहेत. कापराचा लेश म्हणजे सुगंध पाणी, ओळाचा लेश म्हणजे ओलावा, सावलीचा लेश म्हणजे पायाखाली राहणं. तसं ज्ञान झाल्यानंतर तो बोध सुद्धा एक प्रकारचा लेशच आहे आणि तो सुद्धा एक बंध आहे. मग त्या बंधनातून मुक्त होण्याकरता काय करावं लागेल ते म्हटले काही नाही. ते ऋणशेष वाचाय्या न फेडवे मरोनिया ते पाया पडोनी मिया सोडविले. म्हणून माणसाचं ऋण जेव्हा फिटतच नसेल ना तेव्हा सरळ सरळ उपाय आहे स्वतःला समर्पण करून टाकणं. आणि समर्पण करणं म्हणजे स्वतःचं जीवन सर्पणाप्रमाणे करणं असे गुरु मंडळी सांगत असतात बरं का. जसं सर्पण म्हणत नाही मला चुलीत घाला का घालू नका, तसं श्रीगुरूंच्या सान्निध्यामध्ये गेलं की आपलं मन ठेवायचंच नसतं. ते जे गुरु जे म्हणतील ना तेच आपलं मन. मोहरीला डोंगर म्हणत असतील ना, हो हो, आणि डोंगराला मोहरी म्हणत असेल ना ते बरोबर आहे. कारण का त्या गुरु वचनाच्या वरती पराकुटीची श्रद्धा आणि विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःचं मत, स्वतःचं मन न ठेवणं, स्वतःची बुद्धी न ठेवणं, स्वतःचे शब्द न ठेवणं आणि स्वतःचा अनुभव न ठेवणं म्हणजे परा पश्यंती मध्यम आणि वैखरी या चारही वाणी समर्पित करून टाकणं. स्वतःची बुद्धी ठेवणं म्हणजे ही वाणीच आहे ना, मन ठेवणं ही वाणीच आहे ना, मी सुखी मी आनंदी असं म्हणणं ही परावाणीच आहे ना. अर्थात सगळ्या वाण्या श्रीगुरूंना समर्पित करणं आणि मग आता ज्याचं त्याला समर्पित केल्यानंतर खाली जे राहतं ना ते आपलं स्वरूप आहे. तिथे राग नाही, द्वेष नाही, सुख नाही, दुःख नाही, मान नाही, अपमान नाही, शीत नाही, उष्ण नाही. हे सगळे धर्म स्थूल देहाचे, सूक्ष्म देहाचे आणि कारण देहाचे मी तर त्याचा अधिष्ठान आहे. आणि म्हणून अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख होऊन जेव्हा त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होते तेव्हा असं म्हणावं लागेल की आता तेथे बोलणंच नाही, तिथे मौन आहे. कारण जे जे बोलणं आहे ते अविद्येतलं कार्य आहे. आणि म्हणून आत्मसाक्षात्कारी पुरुष जास्त बोलत नाही, त्याला मौन मध्ये राहतात, पण तेही काष्ट मौन असतं. उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो ना, तसं जे जास्त बडबड करतात समजायचं की हा उथळ पाण्यातला आहे. पण जेव्हा आता बोलणं कमी होतं, शांत तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम ही भाषाही अलीकडची आहे. तिथे आता स्वरूपच आहेत, द्रष्टेपणही संपलेले आहेत. असं सुखदुःखाच्या अतीत आपलं स्वरूप आहे. अशा स्थितीमध्ये राहणं म्हणजे आनंद साजरा करणं. आणि हा आनंद जगातल्या प्रत्येक जीवाने साजरा करावा ह्याकरता अमृत अनुभवाची निर्मिती आहे. ज्ञानदेव म्हणे येणे अनुभव अमृत येणे सणुभोगी जे सणे विश्वाचेणे. सगळ्या विश्वाने या आत्म स्वरूपाचा सण साजरा करावा ह्याकरता अंतर्मुख होऊन ज्ञानेश्वर महाराजांना शरण गेलं की ज्ञानेश्वर महाराज मातृत्व ह्या भूमिकेतून आपला अधिकार जरी नसला तरी ह्या बोधावरती आणतातच. फक्त आपण त्यांना शरण जायचं आहे. आणि म्हणून अत्यंत दिव्य श्रीमंत ग्रंथ आहे आणि तोही या आत्मानुभूतीची श्रीमंती देणारा आहे. आणि म्हणून माझी योग्यता या शब्दांना स्पर्श करण्याची सुद्धा नाही, हे मला नक्की चांगलं माहिती आहे. पण काय करावा, एखाद्या माणसांच्या सहवासामध्ये राहिलं आणि त्यांना वाटलं की हा आपला आहे, मग लायकी नसताना सुद्धा आपला म्हणून त्याला सन्मान दिला जातो. तसंच माऊलींच्या समाधीच्या अवतीभोवती राहण्याचा योग आला आणि माऊलींनी ह्या वीरमण साहेबांच्या माध्यमातून, बाकीचे सरनाईक साहेबांच्या माध्यमातून, पवार साहेबांच्या माध्यमातून
मला सूचना केली की तुम्हाला उद्यापासून यावं लागेल. आणि मी अमृत अनुभव अगदी कॉलेजमध्ये असताना माझा एक विषय होता संत ज्ञानेश्वर 100 मार्कला, तेव्हा अभ्यासला होता. आणि पुन्हा विद्यापीठी स्तरावरून ऐकलं असल्यामुळे त्यांची जी भूमिका आहे ती माझ्या डोक्यात चांगली बसली होती तिथे. मग डॉक्टर महाराजांना ती भूमिका काढावायची असल्यामुळे त्यांनी मला पुन्हा त्यांच्यासमोर बसून तू सांग म्हटले अमृत अनुभव. त्यांनी मला सांगायला सांगितलं. तिकडचं ते वारा विद्यापीठातलं असल्यामुळे आणि ते जेव्हा सांगायचे हे असं नाही, हे असं नाही, तर आमचा पाठ म्हणजे एक प्रकारचं मोठं भांडणच असायचं. महाराजांची आई आजारी होती म्हणून ती विश्रांती करण्याकरता इथे आळंदीला आली. आणि ते सगळं ऐकल्यानंतर ती एक दिवस म्हटली, मला वाटलं तुम्ही इथे येऊन शांततेने काही करत असाल तर तुम्ही भांडणंच करतात. असे काही भांडणं करू नका, मी हार्टचं पेशंट आहेत, मला वाटतं की माझं हृदय बरं व्हावं म्हणून मी आले, तुम्ही तुमचं भांडणं पाहून मला भीती वाटते म्हटले. हे तेव्हा दुसरे एक महाराज होते, ते सांगितलं बघा हे अमृत अनुभवाचं निमित्त करतात, भांडणंच करतात हे. पण तसं काही नव्हतं. काही विद्यापीठामध्ये सांगणारे लोक वेगळ्या भूमिकेतनं सांगत असतात. आणि म्हणून ते डोक्यात असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं डॉक्टर महाराजांनी सांगून 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 या पारंपरिक विचारापर्यंत त्यांनी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. तरी पूर्वीचे संस्कार आहेत अजून ते त्या भाषेची. मग कोणत्या वादातनं ग्रंथ हा ह्या पद्धतीने म्हणायचा की त्या पद्धतीने म्हणायचा. पण आता माऊलींच्या सहवासामध्ये येऊन हा गेला वादक खंडोणी ह्या न्यायाप्रमाणे या सगळ्या समितीतल्या मंडळींना अंतःकरणापासून शतशः धन्यवाद देतो. पुनश्च एकदा त्यांनी मला अमृत अनुभवाच्या या अक्षरांच्याकडे वळण्याची संधी दिली. आणि म्हणून त्यांना धन्यवाद देत देत माऊलींनाही विनंती करतो, माझ्या मतीत दोष आहे, मनात दोष आहेत, इंद्रियात दोष आहेत, पण तुम्ही निर्दोष आहात ना. मग निर्दोष असणाऱ्या माऊलींच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर तोही तसाच होतो. आणि तसं होण्याकरता नमस्कार करणं हे तुम्हीच सांगितलं आहे ना. म्हणून तुम्हाला अत्यंत विनम्र भावना माऊलींच्या चरणी नतमस्तक होत प्रवाहित आणि प्रलंबित झालेली वाक्सरिता त्यांच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि वाणीला ह्या ठिकाणी विराम देतो. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आज या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथ संपदेपैकी सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानाचा ग्रंथ म्हणून ज्याची प्रसिद्धी आहे असा असणारा अमृत अनुभव ग्रंथ, या ग्रंथाचं आस्वादन करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी ज्ञानराज माऊलींच्या सत्तेतून त्यांच्या कृपेतून ह्या क्षणी प्रवृत्त होत आहोत. हा आपल्या जीवनाचा परमभाग्याचा क्षण आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे सगळेच ग्रंथ त्यांनी केलेल्या अनंत कल्पाच्या सत्यवादाच्या तपश्चर्येतून अभिव्यक्त झाले आहेत. त्या सगळ्याच ग्रंथांना परतत्वाचा स्पर्श आहे. भक्ती, ज्ञान, कर्म यांचा अत्यंत सुमधुर समन्वय या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. त्या ग्रंथांच्या पैकी सर्वप्रथम सर्वपरिचित ग्रंथ म्हणजे ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी श्रीमद भगवद्गीतेवर
700 श्लोकावरती भाष्य करून सध्या उपलब्ध असणाऱ्या 9033 ओव्यांचा सुंदर प्रकारचा अलंकार त्या भगवद्गीतेवरती चढवलेला आहेत. आणि म्हणून आतापर्यंतच्या श्रीमद भगवद्गीतेवर केलेल्या भाष्यापेक्षा ज्ञानोबरायांचं भाष्य हे सर्वोत्तम आहे. गीतेवरचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी हे सर्वोत्तम आहे हे म्हणण्याचं कारण, श्रीमद भगवद्गीता महाभारत अंतर्गत असणारा ग्रंथ, पण त्यामधली विशेषता, त्या विषयामध्ये सखोलता इतकी आहे की श्रीमद भगवद्गीतेला महाभारताचा एक भाग असताना देखील स्वतंत्र ग्रंथाचा दर्जा प्राप्त झाला. आणि म्हणून सनातन संस्कृतीच्या सगळ्या आचार्यांनी ज्ञानेश्वरीवरती भाष्य केलं. पण सगळ्या भाष्यकारांनी समोर शास्त्रार्थ ठेवला आणि त्या गीतेच्या पदाचा अर्थ आपल्या संप्रदायानुसार करण्याचा प्रयत्न केला. पण भगवंताच्या म्हणण्याचा अभिप्राय श्रोत्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी जितक्या प्रयत्नामध्ये ते यशस्वी व्हायला हवे होते तितक्या प्रयत्नामध्ये ते यशस्वी झाले नाहीत. आणि त्या सगळ्या आचार्यांचं भाष्य भगवद्गीतेवरचं त्यांच्या सांप्रदायिकांनी आपल्या डोक्यावर धारण केलं, श्रेष्ठ मानलं. पण इतर सांप्रदायिकांनी तो त्या मताचा, त्या संप्रदायाचा ग्रंथ आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं. बघा, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य या सगळ्या आचार्यांनी गीतेवरती भाष्य केलं. शंकराचार्य यांनी गीतेवरती भाष्य केलं. पण शब्दाला समोर ठेवून, शास्त्रार्थाला समोर ठेवून, खंडन मंडनाचा भाग समोर ठेवून त्यावरती भाष्य केलं. पण ज्ञानोबाराय म्हणतात, हे करताना म्हणजे भाष्य करताना माझ्यासमोर सर्वात महत्त्वाचा भाग काय असेल तर ह्या शब्दाच्या पाठीमागे भगवान श्रीकृष्णांचा भाव श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये जसा आहे तसा प्रतिष्ठित करणं हे माझ्या दृष्टीने सर्वोत्तम भाष्याचं काम आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानेश्वरीच्या बद्दल, तया अक्षरातील भाव पाववीन तुम्हा ठाव. ह्या अक्षरातला जो भाव आहे तो तुमच्यापर्यंत मी पोचवीन. इंद्रियांच्या पलीकडे असणारं, इंद्रियांच्या द्वारे भोगावायला लावीन, अमूर्त आहे, पण ते मूर्त व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करीन. खेचराच्या मनाला सुद्धा सात्विकाचा पाहणा निर्माण करीन. आणि जे मुळातच सुमनाचे आहेत त्यांना तर श्रवणाबरोबर समाधी सुख प्राप्त होईल एवढी ग्वाही मी देतो. श्रोत्यांच्या करता त्यांनी अनेक प्रतिज्ञा केल्या. त्या प्रतिज्ञापैकी त्यांनी एक अशी प्रतिज्ञा केली, माझी ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर आयुष्यभरापर्यंत तुम्ही ऐकू शकता, पण जर तुम्ही एकदाच जर ती ऐकली, काया वाचा मनाने ऐकली, तरी सर्व सुखाला पात्र व्हाल अशी तुमच्याकरता मी तुमच्यासमोर प्रतिज्ञा करतो आहे. फक्त एकदा ऐका, सर्व सुखाला पात्र व्हाल. या म्हणण्याचा अर्थ आहे, माणसं अनेकदा अनेक गोष्टी अनेक पद्धतीने ऐकतात, फक्त स्वीकारत नाही. ज्या दिवशी संत वचनांचा स्वीकार मनाने केला त्या दिवशी परिवर्तनाचा क्षण
त्याच क्षणी त्या व्यक्तीच्या जीवनात आला. ज्ञानोबराय म्हणतात, अवधान एकले दिजे तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, ही तुमच्याकरता प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. तुमच्याकरता हे प्रतिज्ञ उत्तर मी या ठिकाणी बोलत आहे. फक्त एकदा ऐकलं तरी तुमची सगळी कृतकृत्यता पूर्ण होईल, असा अतिशय साहित्याने, दृष्टांताने, अलंकाराने, तत्वज्ञानाने, साक्षात्काराच्या वचनांनी परिप्लुत असा ज्ञानोबरायांचा ग्रंथ हा ज्ञानेश्वरी आहेत. संपूर्ण आयुष्य एका ओवीकरता समर्पित केलं तरी माणसाला शेवटच्या क्षणी वाटेल आणखी एक जन्म झाला असता तर या एका ओवीतले अनेक अभिप्राय मी माझ्या चोचीने पक्षाप्रमाणे वेचण्याचा प्रयत्न केला असता. कारण एका एका ओवीमध्ये अनंत अभिप्रायाला जन्म देऊन आणि पुढचे अनेक अभिप्राय त्या ओवींच्या मध्ये साठवून ठेवण्याची ताकद त्या अक्षरांच्या मध्ये आहे. अभिप्रायोची अभिप्रायाते वे, अर्थ बोलाची वाटप आहे. अभिप्रायोची अभिप्रायाते वे, भावाचा फुलवरा होत जाय मतीवरी. अनंत अभिप्रायांना जन्म देऊनही पुढेही अनंत अभिप्राय शिल्लक राहतील एवढं सामर्थ्य त्या अक्षरांच्या मध्ये आहेत. इथे इतके श्रोते बसलेले आहेत ज्ञानेश्वरीचे, ज्यांनी ज्ञानेश्वरी अनेकदा अनेक पद्धतीने ऐकलेली आहेत. 9033 ओव्यांचा जो ग्रंथ ज्ञानेश्वरी आहेत, या ना माऊली महाराज. म्हणजे माऊली महाराज माऊलींच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी सांगत आहेत आणि सगळ्या जगभरातले लोक त्याचा अनुभव घेत आहेत. खूप चांगलं काम ते करत आहेत. अनेक ओव्यांच्या पैकी परामर्श घेते अमृत अनुभवाकडे जाता जाता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ माझ्या स्वतःचं वैभव किंचितही नाही. हे सगळं वैभव माझ्या चित्सूर्य निवृत्तीनाथ महाराजांचं आहे, गुरुकृपेचं वैभव आहे. तुम्ही म्हणत असाल हा ग्रंथ आहे माझा, नाही, गुरुकृपेचं हे वैभव आहे. ग्रंथ नव्हे, कृपेचे वैभव आहे. हे श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेचं हे वैभव आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की एवढा मोठा ग्रंथ माझ्या गुरुकृपेच्या द्वारे झाला, पण ज्ञानेश्वर महाराज विनम्र गुरुकृपेचं वैभव सांगत असताना आपल्या मुखातून एक ओवी, अनेक ओव्या आहेत, मी ओवीचा भाव सांगतो तुम्हाला, ती ओवी आठवेल. ते असं म्हणतात, तैसे निवृत्तीनाथांचे गौरव आहे साचे, ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव आहे. मी पुढचं सांगणार होतो. ते असं म्हणतात, मी घेतलेला श्वास आणि टाकलेला प्रश्वास, एका श्वासात ज्ञानेश्वरीसारखा एक प्रबंध तयार होईल. घेतलेल्या श्वासात आणि टाकलेला प्रश्वासामध्ये दुसरा ग्रंथ तयार होईल. मग तुम्हाला मी गणित सांगतो. गणित अतिशय सोपं आहे. असं म्हणतात, 21,600 वेळेस आपण श्वास प्रश्वास करतो एका दिवसाला. मग एका दिवसाला 21,600 वेळेस जर प्रश्वास करतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी माझ्या प्रत्येक श्वास आणि प्रश्वासाला ज्ञानेश्वरीसारखा एक प्रबंध निर्माण करेल. मग कल्पना करा, एका दिवसाला 21,600, तर मग महिन्याला किती, वर्षाला किती. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य 22 वर्षाचं आहे. तितक्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी किती ग्रंथ निर्माण केले असतील, असं गणित करून तुम्ही नंतर मला सांगा. ओवी सांगा आता. माझे नित्य नवे श्वासोच्छ्वासही प्रबंध व्हावे, गुरुकृपेचे वैभव. माझा प्रत्येक श्वासाला ज्ञानेश्वरीसारखा एक अजरामर ग्रंथ निर्माण होईल.
किती ग्रंथ निर्माण झाले असते हो. पण एक ग्रंथ निर्माण झाला तो वाचायला लोकांना वेळ भेटत नाही, एवढे ग्रंथ कधी निर्माण केले असते. ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ किती मोठा आहे. मगाशी म्हणालो मी, आयुष्य संपून जरी गेलं तरी एका ओवीतले अभिप्राय शिल्लक राहतील, पण आयुष्य संपून जाईल एवढा मोठा अजरामर ग्रंथ. असा ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर श्रीगुरु निवृत्तीनाथांची प्रार्थना केली, सगळं जग सुखी व्हावं, तिन्ही लोक आनंदाने परिपूर्ण व्हावेत, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी समाजाला भेटोत आणि सगळ्या समाजाने ती ईश्वरनिष्ठांची मांदी आळीला आपले सखे सोयरे मानोत. आणि मग खऱ्या अर्थानं नीतिसंपन्न समाज तयार होईल अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. ईश्वरनिष्ठांची मांदी आळी भेटतूया भूता. ते ईश्वरनिष्ठांच्या करता प्रार्थना केली आणि लोकांच्या करता प्रार्थना केली. ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो, ही लोकांच्या करताना प्रार्थना केली. लोकांनी संतांना सोयरे मानावत आणि संतांनी लोकांच्या करता आत्मसाक्षात्काराचा वर्षाव करावा. ही सगळी खूप छान मांडणी केल्यानंतर जो जो पुन्हा ही ज्ञानेश्वरीचं अध्ययन करील त्याला ग्रंथ संपदा, पुण्य संपदा प्राप्त होईल. म्हणून शेवटचा शरा त्याने दिला, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. ज्ञानेश्वर महाराजांचा एका ग्रंथाचा यथार्थ अवलोकन केलं की इतर ग्रंथाचे साम्यस्थळं अभ्यासकाला पटकन लक्षात येतात. मी ही ओवी वाचली आता. इथे बरेच ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचे अभ्यासक आहे. ही ओवी वाचल्याबरोबर चांगदेव 65तल्या एका ओवीची आठवण झाली पाहिजे. घरा आलिया ज्ञानसंपत्ती, चांगया पुढत पुढती, घरा आलिया ज्ञानसंपत्ती. ज्ञानेश्वरी महाराज माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात पुढती 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 या ग्रंथपुण्य संपत्ती. आणि तोच भाव चांगदेव 65 समाप्त होताना चांगदेवाकरता सांगतात, चांगया पुढती पुढती घरा आलिया ज्ञानसंपत्ती. तसाच अनुभव तुम्हाला चांगदेव अमृत अनुभवात पण मिळेल. तसाच अनुभव हरिपाठात पण मिळेल. शांती दया पाहुणा हरी करी या भूमिकेत हरिपाठातही आहे. एवढा सगळ्या अंगाने परिप्लुत असणारा ग्रंथ श्री गुरु निवृत्तीनाथांच्या जवळ ठेवला आणि त्यांना समर्पित केला. आणि समर्पित करताना असं म्हटलं, तुम्ही माझ्याकडे पाहावं एवढा हा ग्रंथ मी लिहिला. बाकीचा काहीच हेतू नव्हता. काय ओवी आहे, तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. किंबहुना मज तुमचे कृपेचे काज, या लागी ग्रंथाचे व्याज, ह्या लागी व्याज ग्रंथाचे केले. ज्ञानेश्वरी सांगत असताना ही मला निम्म्या ओव्या सांगायची माऊलींच्या मंदिरामध्ये. असा ग्रंथ निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर ठेवला आणि वाटलं असेल माऊलींना आता माझे निवृत्तीनाथ महाराज माझ्यावरती प्रसन्न झाले असतील, सुखी झाले असतील. आणि तेवढा ज्ञानेश्वरी करता त्याने आशीर्वाद पण दिला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पण निवृत्तीनाथ महाराज कदाचित म्हणाले असावेत, तुम्ही जो ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला तो भगवान श्रीकृष्णांच्या वचनांच्या वरती, अर्थात श्रीमद भगवद्गीतेचे जे 700 श्लोक आहे त्यावरती तुम्ही भाष्य केलं आहे. आणि भाष्य करताना भाष्यकाराला ज्या ग्रंथावरती भाष्य करायचं आहे त्या ग्रंथाच्या पदांचा विचार करावा लागतो, त्यातल्या अक्षरांचा विचार करावा लागतो, त्याचा पूर्वापार संबंधाचा विचार करावा लागतो. मग तुम्ही जो आतापर्यंत बोललेत, भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलं त्याचा अनुवाद केला. तुम्हीच म्हणाला ना, त्या अक्षरातील भाव पावविन तुम्हा ठावो, ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा.
तुम्हीच सांगितलं की भगवंताच्या मनातलं जे मनोगत आहे मी श्रोत्यांच्या अंतःकरणावरती प्रतिष्ठित केलं. पण निवृत्तीनाथ महाराज म्हणायला लागलेत, मला आता भगवान श्रीकृष्णांचा अनुभव तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला, मला तुमचा अनुभव ऐकायचा आहे. स्वतःचा अनुभव काय आहे? आणि स्वतःचा अनुभव जेव्हा निवृत्तीनाथ महाराजांनी विचारला असेल, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा अनुभव सांगण्याकरता जेव्हा प्रवृत्त झाले, गुरूंनी विचारल्या अनुसार आणि त्यांचा अनुभव श्रीगुरू निवृत्तीनाथांच्या समोर जो कथन केला, त्या स्व अनुभवाच्या कथनालाच अमृत अनुभव हे नाव आहे.